गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळे नगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वन्य जगद्गुरु देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे चालू असलेला बाल कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामधील काल्याच्या कीर्तनाच्या सेवेचा योग माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आला हे मी माझे परम भाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल आणि ही सेवा मला प्राप्त करून दिली ते म्हणजे माझे वडीलधारे असणारे आदरणीय श्री प्रमोददादा रणनवरे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. तसेच समस्त गोंधळे नगर तुम्हाला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. तुकोबाराय हे तुमचे गुरु माझे गुरु. इथून कीर्तनाला सुरू. विठ्ठल विठ्ठल आज काय आहे हो? काला आहे. काला म्हटलं तर कीर्तनकाराने बाकीच्या गप्पा मारायच्या, मग काय करायचं? भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं म्हणजे काल्याचं कीर्तन. पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपण पहिल्यांदा अभंगाचा भावार्थ पाहू आणि त्यानंतर आपण काल्याचा प्रसंग पाहू. विठ्ठल विठ्ठल पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. या अभंगामध्ये एक गवळण स्वतःच्या जीवनामधील अनुभव सांगते. ती सांगते की तो परमात्मा आमच्या जीवनामध्ये आला, माझ्या जीवनामध्ये आला आणि माझ्या अंतकरण वृत्तीतील जे षडविकार आहेत, जे षडवैरी आहेत, ते आपल्या अंतकरण वृत्तीमध्ये ठासून भरलेले असतात. तो परमात्मा आमच्या जीवनामध्ये आला आणि त्याने हे विकार बाजूला केले. आमची ही देहरूपी दुधानी बाजूला केली, आमची देहरूपी दुधानी पालथी केली. पहाती गवळणी तवती पालथी दुधानी. आमची देहरूपी दुधानी त्या परमात्म्यानं पालथी केली. याच्यामधले सगळे विकार त्यांनी बाजूला काढून घेतले आणि हे विकार मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्यांचे बाहेर निघले नाहीत. मग तुमचे आमचे कसे निघणार? मी नाही, नाथ महाराज सांगतात. धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रासी दररा लाविला जेने तो केवळ पंचानन. एडका मदन मदन केवळ पंचानन. एडका मदन एडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेने तो केवळ पंचानन. जे शंकरांना जमलं नाही, जे ब्रह्मांना जमलं नाही, महेंद्रादी देवांना जमलं नाही, तिथं आपली उदबत्ती लावायची कुठं? अहो हे जाऊ द्या, नारदा सारख्याला सुद्धा
हे विकार बाहेर काढता आले नाहीत. मी नाही महाराज सांगतात. इंद्र पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. बघा, एक दिवस नारद मुनी फिरत फिरत, आपण पण फिरतो बघा, तसं नारद मुनी फिरत फिरत मृत्यू लोकामध्ये आले. आल्याच्या नंतर खूप झोप आलेली होती. एका मंदिरामध्ये गेले. जसं आपलं मंदिर आहे तसं एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये गेले आणि शांतपणे झोपले. त्यांना झोप लागली आणि त्याच वेळेस गावात एकाचं झालं होतं. वेगळा अर्थ काढू नका. ना 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 ना. वेगळा अर्थ काढू नका. त्याच गावात एकाचं लग्न झालं होतं आणि त्याची वरात निघाली होती. त्या गावामध्ये वरात निघाली, डीजे वाजायला लागलाय, लोक नाचायला लागलेत आणि हे नारद मुनी त्या मंदिरामध्ये झोपलेला आहे आणि हा आवाज त्याच्या कानी पडला आणि नारद मुनी उठून बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर एका माणसाला विचारलं, काय हो, काय चाललंय इथं? सप्ताह चाललाय का? डीजे वाजतोय, सगळे नाचायला लागलेत, चांगलं नामस्मरण चाललंय, काय चाललंय इथं नेमकं? त्यावेळेस तो मनुष्य सांगतो, 2 दिवसाचा सप्ताह चाललाय. हे काय, वरात निघाली आणि टाळकरी नाचायला लागलेत. आणि जसा डीजेचा आवाज यायला लागला तसं या नारदाचं अंगचं हलायला लागलं आणि नारद डीजे समोर जाऊन नाचायला लागलं. अहो महाराज, एवढं नाचलं, एवढं नाचलं, एवढं नाचलं, घामाघूम झालं आणि परत त्या मंदिरापाशी येऊन उभं राहिलं. एकाने विचारलं, का हो, तुम्ही इथे आलात, मंदिरामध्ये झोपलात, उठलात आणि डायरेक्ट द्वारकेला गेलात? भगवान परमात्म्याने नारद मुनींना बोलावलं, या नारदा, या या आपण भजन करू. देवा, कसला भजन करतोस रे? मला सप्ताह करायचा आहे. परमात्मा सांगतो, मागच्याच आठवड्यामध्ये काला झाला आणि परत कसला सप्ताह करतो? देवा, तसला सप्ताह नाही रे, मला 2 दिवसाचा सप्ताह करायचा आहे. देवाला कळालं हे पक्क भांबावलेलं. त्यावेळेस परमात्मा सांगतो, नारदा, अरे काकडा करावा, भजन करावं, कीर्तन करावं. नारद मुनी म्हणतात, हां, काकडा करावा, भजन करावं, कीर्तन करावं, तू बसलास करून आणि आम्हाला सांग करायला, आणि मी का करू? देवा, मला सुद्धा 2 दिवसाचा सप्ताह करायचा आहे. परमात्म्याने ओळखलं हे पक्क भांबवलेलं आहे, याचं हे भूत उतरवलंच पाहिजे. नारद मुनी सांगतात, तुला 16,108 बायका आहेत, त्यातली मला एक देऊन. आता देवानं तर नक्कीच ओळखलेलं होतं. देव जरा शांत झाले आणि सांगितलं, 16,108 स्त्रियांचे 16,108 महाल आहेत. ज्या महालामध्ये मी नसेल ना, ती तू घेऊन. तो म्हणतो, ठीक आहे. खोली नंबर 505. दार वाजवलं, दार उघडलं. बघतात तर काय, इथं देव झोपलेत माझ्या अगोदर. थोडंसं लांब जावं, खोली नंबर 8007. दार वाजवलं, दार उघडलं. बघतात तर काय, परमात्मा अंघोळीला बसलेत, इथंही माझ्या अगोदर. अजून थोडंसं लांब जावं, खोली नंबर 16,108. दार वाजवलं, दार उघडलं तर परमात्मा जेवायला बसलाय, इथंही माझ्या अगोदर. अहो, परमात्मा कुठे नाहीये, जडी स्थळी काष्टी पाशानी माझ्या परमात्म्याचा अंश आहे. आणि हा परमात्मा इथेही माझ्या अगोदर जेवायला बसलेला आहे. सगळीकडे विठ्ठलच विठ्ठल त्याला दिसत आहे. आणि नारदाला आता आपली चूक कळलेली. त्यावेळेस त्याने सांगितलं, आपली चूक झाली, आपल्या अंतकरणामध्ये हे षडविकार निर्माण झाले, माया निर्माण झाली, काम क्रोध मद मत्सर निर्माण झाले आणि आपली चुकी झाली. आता आपल्याला याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.
म्हणून नारद मुनी नदीकाठी आले. पायातल्या खडावा काढल्या, हातामधल्या चिपळ्या बाजूला ठेवल्या आणि नाक दाबलं आणि नदीमध्ये बुडी मारली. बुडी मारताना नारद मुनी सरळ गेले, पण वरती येताना उलटाच प्रकार झाला. धोत्राच्या ऐवजी नऊवारी साडी, हातामध्ये बांगड्या, पायामध्ये पैंजण, कपाळाला टिकली, नारदाची नारदी झाली. अहो बघानी, आमच्या अंतकरण वृत्तीमधील जे काही षडविकार आहेत, जे काही षडवैरी आहेत, त्यांनी आमचे बाजूला केले आणि आमची ही देहरूपी दुधानी त्या परमात्म्याने पालथी केली. अभंगाचं पहिलं चरण. पाती गवळणी, पाती गवळणी, टाळी वाजवा. पाती गवळणी, 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 रवती पालती दुधानी, वा वा. रवती पालती दुधानी, मनती नदातिया पोरे, जिया पोरे, रवती पालती दुधानी, वा वा. रवती पालती दुधानी, क्या बात है. नदातिया पोरे, जय श्री राधे. जिया पोरे. पहाती गवळणी, तवती पालती दुधानी. त्या परमात्म्यानं आमची देहरूपी दुधानी पालथी केली. या अभंगाचा वेगळ्या पद्धतीने जरा आपण विचार करू आणि विचार करता येईल. बघा, पहाती गवळणी, तवती पालती दुधानी. ती गवळण मनामध्ये विचार करते की आजकाल या गोकुळामध्ये फार चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत की काही सांगायला नको. चोरांचा सुळसुळाट आहे. न जाणो आपल्या घरामध्ये सुद्धा चोरी झाली असावी, म्हणून ती गवळण घरामध्ये जाते आणि सगळीकडे शोधाशोध करू लागते. आणि शोधाशोध करत असताना त्या गवळणीनं ज्या दुधानीमध्ये माल साठवून ठेवला होता, त्यावेळेस ती दुधानी कशी होती महाराज? उतानी होती, पण ती आता कशी झाली आहे? पालथी झालेली आहे. तिच्या घरामध्ये चोरी झालेली आहे. बघा, मला सांगा, आपण एका हंड्यामध्ये पाणी भरून ठेवतो, त्यावेळेस तो हंडा उताना असतो का पालथा असतो? बोला की महाराज, मी काय तुमच्या केसबीस करते का काय? कसा असतो? उताना असतो. पण त्या गवळणीनं बघितलं तर त्यावेळेस तिचा जो माल साठवून ठेवलेली जी दुधानी होती, तिला ती जशीच्या तशी दिसली नाही, ती पालथी होती. तिला समजलं आपल्या घरामध्ये चोरी झाली. कारण सरळ हंडा कसा पालथा होईल हो? त्याला कुणीतरी काही केल्याशिवाय कसं होईल? जड हा देह कसा आहे? हा देह सुद्धा जड आहे आणि परमात्मा हा चेतन आहे. आणि जड देहाला हलवण्याकरता चेतन तत्व असावं लागतं. तसा हा देह हलत. तुम्हाला मड माहिती आहे का? प्रेत. आता त्याला पाय असतात की नाही हो? असतात ना. मग कशाला चौघांना त्रास द्यायचा? त्यांनी सांगावं, तुम्ही असं मेन रोडनी जा, मी असं मधनं शॉर्टकटनी येतो. म्हणजेच जड देहाला हलवणा करता कुणीतरी चेतन तत्व असावं लागतं. मग देह हा जड आहे आणि परमात्मा हा चेतन आहे. तिला कळालं की आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे. आता काय करायचं? आता आपल्या घरामध्ये जर चोरी झाली तर आपण काय करतो? हसत बसतो का? वा वा, बरं झालं, छान झालं. काय करतो?
आरडाओरडा सुरू करतो, सगळ्या गावाला गोळा करतो. तसं या गवळणीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. अख्खं गोकुळ त्या ठिकाणी जमा झालं आणि विचारलं, ए रंगूबाई, कशाला ओरडतेस ग? ही सांगते, माझ्या घरामध्ये चोरी झाली. मी ज्या वेळेस त्या दुधानीमध्ये माल साठवून ठेवला होता त्यावेळेस ती दुधानी उतानी होती आणि आता ती पालथी. माझ्या घरामध्ये चोरी झाली, कुणीतरी येऊन चोरी केली. त्यावेळेस एक गवळण तिला म्हणते, तुझ्या लक्षामध्ये येतोय का ग तो चोर? तुझ्या ध्यानामध्ये येतोय का? त्यावेळेस ती गवळण सांगते, तो चोर माझ्या पक्का ध्यानामध्ये आहे. कोण आहे तो चोर? अभंगाचं दुसरं चरण. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली खरे. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. मनसी नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे. चोरी कोणी केली महाराज? नंदाच्या पोराने केली. ती म्हणते, तो चोर माझ्या ध्यानात आहे, त्याच पोरानं माझ्या घरामध्ये चोरी केली. एक गवळण म्हणते, अगं नाव घेती कुणाचं? नंदाचा मुलगा, राजाचा मुलगा, नाव घेती कुणाचं? मोठी माणसं आहेत ती. ती लगेच म्हणते, आजकाल मोठी माणसंच चोरी करतात. मोठ्या लोकांच्या चोऱ्याही मोठ्या असतात, अब्जावधी कोट्यावधीच्या चोऱ्या असतात. मग तो चोर, तो परमात्मा चोर हा आत्ताचा चोर नाही, हा पुराणातला चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, उभासे चंद्रभागे तीर, भक्त पुंडलिकासाठी गवळण जसवाई ती पै सांगे. गवळण जसवाई ती पै सांगे, गवळण जसवंती पै सांगे. हा आत्ताचा चोर नाही, हा पुराणातला चोर आहे. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधनिया दोर. त्या परमात्म्यानं चोरी केली, पण कशाची चोरी केली? हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे
कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. काय चोरलं परमात्म्यानं? बोलत रहा. परमात्म्यानं चित्त चोरलं महाराज. चित्त केवढं आहे हो? एवढं 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 केवढं आहे? अहो सांगून जाईल. आशिया खंडातील भारत देश, भारत देशातील महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका, हवेली तालुक्यातील गोंधळे नगर, त्या गोंधळे नगरामधील एक घर, त्या घरामधील एक माणूस आणि त्या माणसाच्या अंतकरण वृत्तीतील 4 भाग, त्यामधील एक भाग म्हणजे चित्त आहे महाराज. मग आता हे एवढंच चित्त आहे. मग या चित्तामध्ये तो परमात्मा कसा सामावला जातो? केवढा मोठा आहे परमात्मा? सांगून जाईल महाराज. बळीराम दादाचं लग्न ठरलं. बळीराम दादाचं लग्न ठरलं आणि पत्रिका वाटण्याचं काम भगवान श्रीकृष्णांजवळ आलं आणि परमात्म्याला सांगितलं सगळ्यांना पत्रिका द्यायची, एकालाही ठेवायचं नाही. त्यावेळेस परमात्मा म्हणतो ठीक आहे. परमात्म्याने सगळ्यांना पत्रिका दिली. समुद्राला पत्रिका दिली, पर्वताला पत्रिका दिली, वाऱ्याला पत्रिका दिली, अग्नीला पत्रिका दिली. आता मला सांगा, लग्नाला जर समुद्र आला तर वराडी लग्नात थांबतील का? थांबतील का महाराज? परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं सहकुटुंब सहपरिवार अगत्येने करावे. सगळ्यांनी लग्नाला यायलाच पाहिजे. आणि सांगून जाईल महाराज, समुद्र लग्नाला यायला निघाला. अहो सगळे लोक घाबरायला लागले, पळायला लागले. भागो भागो समुद्र आ रहा है. समुद्र लग्नाला यायला निघाला. बळीराम दादा आले आणि भगवान श्रीकृष्णांचा कान धरला आणि सांगितलं, तुला सांगितलं होतं सगळ्यांना पत्रिका दे. अरे पण समुद्राला कुठं पत्रिका देतात का? भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं सगळ्यांना पत्रिका द्यायची, म्हणून मी समुद्राला सुद्धा पत्रिका दिली. बळीराम दादांनी सांगितलं त्याला थांबव. वराडी मंडळी पळत सुटलेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे. ते पळत जातात आणि त्या समुद्राला सांगतात इथेच थांब. समुद्राला राग येतो. तो म्हणतो की तूच सांगितलं सहकुटुंब सहपरिवार अगत्येने करावे आणि आता तूच म्हणतोय थांब. असं नाही देवा, मला जानुसा पाहिजे. जानुसा म्हणजे जानवस घर तुमच्या भाषेमध्ये. मला जानुसा पाहिजे. मी असं जाणार? अहो माझ्या परमात्म्यानं काय केलं महाराज? किती मोठा माझा परमात्मा आहे सांगून जाईल. अंगावरचा एक केस उपटला आणि केसावरती समुद्र थांबवला. एवढा मोठा परमात्मा एवढाशा चित्तामध्ये कसा ठेवायचा महाराज? विठ्ठल बघितलं ना, माझा परमात्मा एवढा मोठा आहे. मग या परमात्म्याला या चित्तामध्ये कसं ठेवायचं? तर एकदा का या चित्तामधील मलिनता निघून गेली की परमात्मा आपोआप त्या ठिकाणी येऊन राहतो. बघा, तो परमात्मा या चित्तामधील मलिनता एकदा निघून गेली की परमात्मा आपोआप त्या ठिकाणी येऊन राहतो.
म्हणून या चित्तामधले हे विकार बाजूला गेले पाहिजेत. ही देहरूपी दुधाने आपली पालथी केली पाहिजे. एवोनी गोपाळ राहते एवोनी गोपाळ राहेते येगोनी गोपाळ राहेते येगोनी गोपाळ तुका म्हणे तीर्थ करारे निर्मळ येगोनी गोपाळ राहेते बाबा क्या बात है. गोपाळ राहेते तुका म्हणे तीर्थ करारे निर्मळ येगोनी गोपाळ राहेते येगोनी गोपाळ राहेते गोपाळ तुका म्हणे चित्त करार निर्मळ एवोनी गोपाळ राही तेथे. हे चित्त आपण एकदा निर्मळ केलं ना, या चित्तामधील एकदा मलिनता बाहेर काढली ना महाराज, तो परमात्मा आपोआप त्या ठिकाणी येऊन राहणार आहे. म्हणून आपलं चित्त हे निर्मळ करा. परमात्मा चोरी करतो, तुम्हाला सांगून गेले. तया विन हे नासी नवे दुसरिया ऐसी. परमात्मा चोरी करतो. व्यवहारातले चोर पहा, ते काय करतात? इष्टधन चोरून नेतात आणि अरिष्ट आपल्या जीवनामध्ये उभं करतात. पण भगवान परमात्मा हा चोरटा भगवान परमात्मा आपल्या जीवनामधील अरिष्टाची म्हणजेच दुःखाची, काम क्रोध मत्सराची ही जी हवा आहे, हे जे विकार आहेत, हे बाजूला काढतो, याची चोरी करतो आणि इष्ट असणाऱ्या स्वरूपाशी आपल्याला विलीन करून घेतो. त्याच्यासारखी अशी नासाड्याची चोरी कोणीही करू शकत नाही, दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगून जातात. नासी त्या विना 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 नासी नवे दुसरी आयसी नवे दुसरी आयसी ऐसी म्हणती नंदाची या पोरे म्हणती नंदाची या पोरे नवे दुसरी आयसी नवे दुसरी आयसी म्हणती नंदाची या पोरे तया विन हे नासी नवे दुसऱ्या ऐसी. बघा, हा परमात्मा चोरी करतो, त्याच्यासारखी अशी नासाड्याची चोरी कोणीही करू शकत नाही. मग या परमात्म्याला आकाराला आणलं कुणी? परमात्म्याला रंग नाही, रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. नहीं वर्ण छाया रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया. टाळी वाजवा. निराकार निर्गुण तुझ रघुराया. निराकार निर्गुण तुझ रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. जय श्री राधे. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. जय रे. मैं गुलाम
परमात्म्याला रंग नाही, परमात्म्याला रूप नाही. मग या परमात्म्याला आकाराला आणलं कुणी? तर ती गवळण सांगते, त्या मेल्या तुकोबरायांनी फार बरं केलं आणि या परमात्म्याला आकाराला आणलं. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. त्या तुकाराम महाराजांनी परमात्म्याला आकाराला आणलं. अभंगाचं शेवटचं चरण. तुकया मेला सवे 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 तुकया पोरे म्हणती नंदाचिया पोरे तेने आगुना नीला तेने आगुना म्हणती नंदाचिया पोरे म्हणती नंदाचिया पोरे. सवे तुकया मेला तेने अगुना अनिला. ती गवळण सांगते, त्या मेल्या तुकोबरायांनी फार बरं केलं, या परमात्म्याला आकाराला आणलं. आपला अभंगाचा भावार्थ या ठिकाणी संपलेला आहे. एकदा आपण भजन करू आणि मग काल्याचा प्रसंग पाहू. सगळ्यांनी हात वरती करायचेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करायचेत आणि माझ्या मागे जोरदार कुमाई टाळी वाजवा. जोरदार कुमाई बघा कसं वाटलं? छान वाटलं ना? आज या ठिकाणी काला आहे म्हणून आपण जरा आपल्या परमात्म्याचं सुद्धा जरा भजन करू. सगळ्यांनी हात परत एकदा वरती करा आणि माझ्या मागे भजन करायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे तुला कुंडली कवर जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान श्री कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे. बघा, आज या ठिकाणी काल्याचा प्रसंग आहे. आपला अभंगाचा भावार्थ या ठिकाणी झालेला आहे. आता आपण काल्याचा प्रसंग पाहू. बघा, काला म्हटलं तर परमात्म्यानं जे काही चरित्र केलं, कुठे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवे कोकुडी केले देवे कोकुडी चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे कोकुडी केले देवे कोकुडी चरित्र ते उच्चारावे परमात्म्यानं जे काही चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं उच्चारण करायचं, म्हणजे काल्याचं कीर्तन. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. कुठलं चरित्र? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्म्यानं जे चरित्र केलं त्याचं उच्चारण आपल्याला आज या ठिकाणी करायचं आहे. रांगता गोदने राखिता हे रांगता गोदने रांगता गोदने राखिता रांगता गोदने जसे चरित्र केले नारायणे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखता हे रांगता गोदने रांगता गोदने राखिता हे रांगता गोदने. म्हणजेच रांगायला लागल्यापासून ते गायी चरण्यापर्यंत जेवढं त्यांनी चरित्र केलं त्याचं उच्चारण आपल्याला आज करायचं आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं तर काला 5ही मिनिटात होऊ शकतो आणि करायचाच झाला तर 5ही तास संपत. पण 5 तास म्हटलं तर अख्खा मंडपच उठून जाईल. 5 मिनिटाचा काला सांगून जाईल. 5च मिनिटं ऐका बरं का. परमात्मा देवकी मातेच्या पोटी कारागृहामध्ये जन्माला आला. त्यानंतर त्याला गोकुळात नेण्यात आलं. गोकुळामध्ये गेल्यानंतर परमात्मा हळूहळू मोठं व्हायला लागला. मोठा झाला, खोड्या करू लागला. अनेक खोड्या माझ्या परमात्म्यानं केलं. आणि त्यानंतर यशोदेनं सांगितलं की आता हा खूप त्रास देतोय, आपण ह्याला गायी चरण्याकरता पाठवून देऊ. परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि रानामध्ये निघून गेले. गायी राखण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले आणि गेल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांना त्यांनी गायी चरण्याचं काम सांगितलं आणि स्वतः परमात्मा एका झाडाखाली बसून राहिले. गायी चरून झाल्या, सगळे गोपाळ त्या ठिकाणी आले. परमात्म्यानं त्यांना बोलावलं, सगळ्यांना कमळाच्या पाकळीप्रमाणे बसवलं आणि सगळ्यांना काल्याचा प्रसाद दिला. झाला 5 मिनिटाचा काला. जय विठ्ठल केलं तरी काय हरकत? करू का मग?
विठ्ठल विठ्ठल बघा, काला करायचाच म्हटला तरी 5 तासही संपत नाही, पण उर्वरित भागामध्ये मी तुम्हाला काल्याचा प्रसंग काय आहे हे सांगण्याचं माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडेल एवढी. बघा, काल्याचा प्रसंग सांगायचा झाला ज्या वेळेस देवकी मातेचं आणि वसुदेवाचं लग्न थाटामाटामध्ये पार पडलं. लक्ष देऊ नाही का, मी प्रश्न विचारते बरं का मधून मधून, उत्तर नाही ना आली तर बघा उत्तर द्यायची सगळ्यांनी. वसुदेवाचा आणि देवकी मातेचा विवाह समारंभ थाटामाटामध्ये पार पडतोय आणि विवाह झाला आणि त्यांची वरात निघाली. वरातीमध्ये स्वतः कंस मामा नाचतोय आणि नाचत असताना आकाशामध्ये वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानिया भरवसा बोलण्याचा, आठवाईचा पुत्र वधील तुझशी, वधी बाळकाशी ठेवू नको. आकाशामध्ये वाणी झाली आणि त्यानंतर कंसाला राग आला आणि त्याने सगळं थांबवलं. हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि त्या मातेचं शिर धडा वेगळं करायला निघाला आणि जात असताना वसुदेवानं हात धरला. खडक घेऊनी मारायसी आला, हात तो धरला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मग हिने काय केलं? हिला जेवढी काही मुलं होतील मी तुमच्या स्वाधीन करेल, पण हिला मारू? कंस मामा म्हणतो ठीक आहे. त्या दोघांना सुद्धा कारागृहामध्ये घेऊन जातो आणि तिथे त्यांची राहण्याची सोय करतो. हळूहळू दिवस निघून जातात. त्यावेळेस देवकी माता गरोदर राहतात. पहिला महिना, दुसरा महिना, बघता बघता 9 महिने पूर्ण होतात आणि पहिलं पुत्र जन्माला येतं. ही बातमी लगेच कंसाला कळते. कंस मामा येतो, बघतो तर काय, गोंडस असं, निरागस असं गोंडस असं बाळ झालेलं आहे. त्याच्या अंतकरणामध्ये माया निर्माण होते आणि तो म्हणतो की हिचा 8वा पुत्र आपल्याला मारणार आहे. मग या बाळाने काय केलं, ह्याला आपण मारायला नको. पण तेवढ्यात त्या ठिकाणी नारद मुनींची स्वारी येते. नारायण 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 त्या ठिकाणी नारद मुनींची स्वारी आली आणि त्या कंसाला सांगितलं, ए कंसा, वधी बाळकाशी ठेवू नको. एकाही बाळाला तू ठेवू नको, कारण तो परमात्मा फार चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, नटतो येण्याची नटावा, खेळतो येण्याची खेळावा.
तो परमात्मा फार चतुर आहे, तो नाटका आहे. हाही पुत्र आठवा ठरू शकेल. तू उलट मोजते. 8 7 6 5 4 3 2 हा सुद्धा आठवा ठरू शकेल. त्यामुळे तू वदी बाळकाशी ठेवू नको. एकाही मुलाला तू ठेवू नको. कंसाला त्या नारद मुनींचं म्हणणं पटलं. त्यांनी ते बाळ घेतलं आणि त्याला मारून टाकलं. बघता बघता परत देवकी माता गरोदर राहिल्या. परत दुसरं मुलगं मारलं, तिसरं मारलं, चौथं मारलं. अशी 6 मुलं कंसाने मारली. आणि 7वा जो गर्भ होता हा योगमायेच्या उदरामध्ये नेऊन टाकला. 7वा तो गर्भ योगमाया नेत. 7वा गर्भ योगमायेच्या उदरामध्ये नेऊन टाकला. आणि परत देवकी माता गरोदर राहिल्या. काय देवकी मातेचं तेज होतं महाराज. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. त्या कंसाचं हृदय असं जळत होतं महाराज. कारण देवकीचं रूप हे त्या सूर्यासारखं चमकत होतं. कारण परमात्मा जन्माला येणार आहे. महाराज काय सांगावं, देवकी मातेच्या तोंडून इतका आनंद वाहत होता. आणि आता परमात्मा जन्माला येणार. कारण ज्या वेळेस भीषण परिस्थिती निर्माण होते ना महाराज, त्यावेळेस परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो. काय परिस्थिती होती महाराज त्या काळामध्ये. कंसाच्या दैत्यानं सगळीकडे हाहाकार माजवलेला होता. त्याचं ओझं सुद्धा पृथ्वी मातेला सहन होत नव्हतं. पापीच्या भक्त दैत्याचे मातले, धरणीची ओझे झाले जाते. हो धरणीची ओझे झाले जाते. पापीच्या भक्त दैत्याचे मातले, धरणीची ओझे झाले जाते. धरणी ओझे झाले जाते. पापी जिया भक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. त्याचं ओझ सुद्धा त्या धरणीला, त्या पृथ्वी मातेला सहन होत नव्हतं. शेवटी माता रडायला लागली आणि ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाह्यतोय सांगतसे. पृथ्वी माता रडू लागली आणि त्या ब्रह्मदेवाला सांगू लागली की या दैत्यांना एवढा हाहाकार माजवलेला आहे की कीर्तन सुरू असलं की त्या कंसाच्या दैत्यांना यायचं आणि पहिले टाळकरी झोडून काढायचे. आणि टाळकऱ्यांना मारायला लागलं की पकवाजा हळूच पळून जायचा. अशी एवढी भीषण परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली होती. ती पृथ्वी माता रडू लागली होती. त्यावेळेस वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहतोय सांगतसे. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. ज्या वेळेस भीषण परिस्थिती निर्माण होते ना महाराज, त्यावेळेस परमात्मा अवतार घेत असतो. तुमच्यासारख्या भक्तांच्या कार्याला तो धावून जात असतो. असा हा परमात्मा आता जन्माला येणार होता बघा. आणि प्रस्तुतीचे दिवस जवळ आले आणि देवकी मातेने आपल्या 8व्या पुत्राला जन्म दिला. भगवान श्रीकृष्ण भगवान की जय. बघा देवकी मातेच्या समोर 8 वर्षाची बालमूर्ती प्रकट झाली. त्या मातेनं सांगितलं, देवा अरे 7 मुलं झाली मला देवा, पण एकाही मुलाला मांडीवरती खेळवण्याचं सुख माझ्या नशिबी नव्हतं. पण देवा तू तरी लहान हो रे, मला तुला खेळवायचंय, माझ्या अंगा खांद्यावर तुला खेळवायचंय. देवा तू लहान हो, परमात्म्या तू लहान हो. त्यावेळेस तो परमात्मा सांगतो, मी लहान होणार आहे, पण मी तुम्हाला सांगण्याकरता इथे आलोय की इथं माझ्या जीवाला धोका आहे.
मग मला तुम्ही इथून घेऊन चला. कुठे? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. उपजली तेथे देवी मज आणि येथे माया उपजली तेथे देवी मज आणि नंदाच्या क्या बात घराला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, ओ माझे नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला नेई गोकुळाला, ओ माझे नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मजानी येथे. बघा, परमात्म्याने सांगितलं मी लहान होणार आहे, पण इथं माझ्या जीवाला धोका आहे. मला तुम्ही घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला. त्यावेळेस परमात्म्यानं छोटं बालरूप घेतलं. वसुदेवानं त्या परमात्म्याला टोपलीमध्ये ठेवलं, आपल्या डोक्यावरती घेतलं आणि बाहेर पडू लागले. परमात्म्यानं सगळ्यांवरती मोहिनी अस्त्र टाकलं. सगळी बंधनं गळून पडली आणि बंधनं गळून पडल्यानंतर परमात्म्याला वसुदेवानं डोक्यावरती घेतलंय आणि त्या कारागृहाच्या बाहेर आले. आणि जात असताना श्रावण महिन्यातील अष्टमी, मंद मंद पाऊस पडे, मंद मंद असा पाऊस पडतोय. आणि या पावसामध्ये वसुदेव त्या परमात्म्याला टोपलीमधून घेऊन चाललेत आणि जात असताना यमुनेच्या तीरी आले. आणि यमुना ही दुथडी भरून वाहतीये. का? तर परमात्मा आपल्या शेजारून चाललेला आहे. दुथडी भरून ती नदी वाहतीये, पण आता त्या नदीमधून आपल्याला जावं तर लागणारच आहे. वसुदेव पुढे जातात. अहो, पाणी गुडघ्यापर्यंत येतं, पाणी कमरेपर्यंत येतं, पाणी छातीपर्यंत येतं, पाणी गळ्यापर्यंत येतं आणि तोंडावरती जाणार तेवढ्यात परमात्मा पुर चढला चाट, 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 पुर चढला. त्याची लाविला अंकुष्ट, त्याची लाविला अंकुष्ट, त्याची लाविला अंकुष्ट, त्याची लाविला अंकुष्ट. पुर चढला चाट, 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 पुर चढला चाट. पूर चढला अचाट, त्यासी लाविला अंगुष्ट. अंगुष्ट म्हणजे अंगठा. परमात्म्यानं टोपलीमधून आपला पाय बाहेर काढला आणि त्या मातेच्या पाण्याला स्पर्श केला. लगेचच मातेचा प्रवाह हा कमी झाला आणि वसुदेवानं त्या परमात्म्याला गोकुळाला आणलं. गोकुळाला गेल्यानंतर देवकी माता त्या ठिकाणी विचार करत बसलेल्या होत्या. आता काय होईल, पुढे काय होईल. आणि वसुदेव त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर
यशोदा माता त्या ठिकाणी झोपलेल्या आहेत. त्यांच्या शेजारी मायेनं जन्म घेतलेला होता आणि त्या मायेनं जन्म घेतलेला असताना वसुदेव त्या ठिकाणी आले. त्या मायेला आपल्या टोपलीमध्ये घेतलं आणि त्या टोपलीमध्ये असणारा भगवान परमात्मा त्या यशोदा मातेच्या पाशी ठेवलं आणि वसुदेव आपल्या कारागृहामध्ये परत निघून आले. आणि आल्याच्या नंतर सगळी बंधने परत आहे तशी झाली आणि माया रडायला लागली. रडे माया अकांत तुका म्हणे उठती दूत. दूत जागे झाले आणि कंसाला जाऊन सांगितलं की तुम्हाला मारणारा 8वा पुत्र जन्माला आलेला आहे. तुझ्या लागी वती उपजला माझ्या आधी, उपजला माझ्या आधी, उपजला माझ्या आधी. तुझ्या लागी वती उपजला माझ्या आधी, उपजला माझ्या आधी, उपजला. तुझ लागी वधी उपजला मजादी. अरे कंसा, तुला मारणारा 8वा पुत्र कधीच जन्माला आलेला आहे, पण तो इथं नाही, तो कुठे गोकुळाला आहे. त्यावेळेस परत त्या कंसाने तो जो 8वी ती मुलगी होती त्या मुलीला घेतलं आणि तिची सुद्धा हत्या केली. पण आता कंसाला झोप येईना. कंस म्हणतोय मला मारणारा 8वा पुत्र गोकुळामध्ये गेलाच कसा. त्याच्या मनामध्ये चिंता सुरू झाली. त्याला रात्रभर झोप सुद्धा येईना. आता काय करायचं. इकडे हा चिंतेमध्ये बसलेला आहे, पण इकडे माझा परमात्मा पाळण्यामध्ये खेळत आहे महाराज. आणि या परमात्म्याला पाहण्याकरता तुमच्यासारख्या अशा गवळणी त्या परमात्म्याला पाहण्याकरता चाललेल्या आहेत. सगळीकडे आनंद आहे. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे आनंद निर्माण झालेला आहे. कुणी माळा लावतंय, कुणी पाळणा सजवतंय. कुडिया तोरणे, कुडिया तोरणे, क्या बात आहे. कुडिया तोरणे, कुडिया तोरणे, कुडिया तोरणे, कुडिया तोरणे, कुडिया तोरणे, कुडिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, लाड कृष्णाला बघा सगळीकडे आनंद आहे महाराज. कुणी तोरण लावतंय, कुणी माळा त्या राजवाड्याला लावत आहेत. सगळीकडे आनंद आहे. आणि या बाळाला बघण्याकरता त्या परमात्म्याला बघण्याकरता 18 ते 19 वर्षाच्या मुलींचा तांडा असा चाललेला आहे. आणि जात असताना एक 90 वर्षाची गवळण आपल्या माडीवरती उभी राहिलेली आहे. माडी म्हणजे टेरेसवरती उभी राहिलेली आहे. आणि बघती तर काय, एवढ्या गवळणी 18 ते 19 वर्षाचा हा तांडा नक्की कुठे चाललाय. ती खाली उतरते आणि त्या गवळणींच्या समोर येते. त्यांना विचारते, काय ग मुलींनो, कुठं चाललात तुम्ही. त्या गवळणीमध्ये एक मुलगी कशी होती, जरा आगाव होती. कारण आजकालची मुलं लय आगाव महाराज. तशी ती गवळण जरा आगाव होती. ती म्हणते, ए थेरडे, ए म्हातारे, तुला कळत नाही का ग, नंद राजाला मुलगा झालाय. राजाला मुलगा झालाय, त्याच्या भेटी करता आम्ही चाललेलो आहोत. तू कशाला मध्ये आलीस आमच्या. ती गवळण सांगते, खरं नंद राजाला मुलगा झालाय, मला सुद्धा त्याला बघायला यायचे, पण त्याचं नाव काय. ती परत म्हणते, अगं 5वी पूजण्याचा कार्यक्रम आहे, तुला नाव कुठून सांगू ग. पण काही गवळणी जरा हुशार होत्या. त्यांनी सांगितलं, परमात्म्याचं नाव आहे कृष्ण, कन्हैया, गोपाळ, असे अनेक नावं
त्या गवळणीला सांगितलं आणि त्या गवळणीने त्याचा एक मंत्र तयार केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. त्या गवळणीनं हा मंत्र सुरू केला आणि तिने सांगितलं, त्या गवळणी जशा नटून थटून गेल्या ना महाराज, तसं मी पण आज नटून थटून माझ्या परमात्म्याला बघण्याकरता जाणार आहे. कारण माझ्याकडे अजून किती दिवस आहे मला माहीत आहे का या देहाचा भरोसा? आत्ता आहे तर नंतर नाहीये महाराज. ती आजीबाई घरामध्ये आली. तिला गार पाणी सहन होत नव्हतं. गार पाण्याने ती कधीच आंघोळ करत नव्हती. भर उन्हामध्ये 12 वाजता कडक पाण्यानं ती म्हातारी आंघोळ करायची, ती आजीबाई आंघोळ करायची. पण आज त्या आजीबाईनं चूल पेटवली नाही. रांजणामधलं थंड गार पाण्यानं त्या आजीनं आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर जुन्या काळामध्ये मोठ्या पेट्या असायच्या बघा. त्यावेळेस त्या आजीकडे मोठी पेटी होती आणि त्या पेटीमध्ये त्या आजीचा लग्नातला शालू होता. त्यावेळेस ती आजीबाई शिडीनं त्या पेटीमध्ये उतरली आणि उतरल्याच्या नंतर तिच्या लग्नातला शालू तिने घेतला आणि त्या पेटीतच शालू नेसून बाहेर आली. आता पेटीमध्ये अंधार होता. अंधार असल्या कारणानं तो शालू सरळ आहे का उलटा आहे हे बघितलं नाही आणि उलटाच शालू घालून खाली आली. खाली आल्याच्या नंतर त्या गवळणीचा चेहरा तिच्या समोर आला आणि आल्याच्या नंतर ती मनामध्ये विचार करतीये की त्या गवळणी जशा नटून थटून गेल्या तसं मला सुद्धा नटून थटून त्या परमात्म्याला पाहण्याकरता जायचंय. मग आपण सुद्धा जरा मेकअप करू. ती आजीबाई आरशासमोर येऊन उभी राहिली तरी तिचं चिंतन चालू आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. त्या आजीबाईचं भजन चाललेलं आहे आणि ती त्या भजनामध्ये दंग आहे. दंग असताना तिने काजळ घेतलं. काजळ कुठे लावतात महाराज? डोळ्यामध्ये लावतात. पण ती इतकी नामस्मरणामध्ये दंग होती, तिने काजळ लावलं ओठाला आणि लाली लिपस्टिक लावली डोळ्याला. असा या म्हातारीचा मेकअप. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी गौरन, मुरली के नाद दीवानी बनी गौरन, मुरली के नाद दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी, टाळी वाजवा. दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के बाबे दीवानी बनी गौरन, मुरली के बाबे दीवानी बनी. ओठों में कुमकुम नैनों में मिसारी, सिर पे काजल लगाते चली. ओठों में कुमकुम नैनों में मिसारी, सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली, सिर पे काजल लगाते चली. मुरली के नाद दीवानी बनी गौरन, मुरली के नाद दीवानी बनी गौरन, मुरली के नाद
म्हातारीचा मेकअप, या आजीबाईचा मेकअप झाला आणि आजीबाई अशी बाहेर येणार, त्याच वेळेस तिला 95चा म्हातारा आडवा आला. त्यावेळेस ती म्हणू लागते की कशाला रे सारखा सारखा तू आडवा येत असतो, कीर्तनाला जाऊ नको, भजनाला जाऊ नको, गावात जाऊ नको, नेहमी तू आडवाच येतोस आणि अजून कसं होईना आडवा. ती आजीबाई त्याला असं म्हणू लागते आणि त्याला सांगते, तू आता माझ्यामध्ये येऊ नकोस, माझ्यामध्ये आडवा येऊ नकोस. आता माझ्याकडे दिवस खूप कमी राहिलेले आहेत. आता मला त्या भगवान परमात्म्याची भेट घ्यायची आहे, त्याला मला बघायचं आहे. एकदा का मला त्याला बघून झालं की माझा जीव गेला तरी काहीही हरकत नाही. अशी ही गवळण त्या गोकुळामध्ये जाते, त्या परमात्म्याला बघते आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे महाराज. आणि परमात्मा त्या पाळण्यामध्ये खेळत आहे. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, गावणी गवळणी रे, गवळणी रे, गांधीती चरणी देती गाराने, रांगत चरणी देती गाराने, यशोदे साजनी हो, यशोदे साजनी हो, कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा, आळवा आळवा परतुनी माते धावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, तळवे तळहात तळहात टेकीत, जय श्रीराम टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, परमात्मा रंगायला लागला, डाव्या पायानं रंगायला लागला. त्या परमात्म्याचं 5वी पूजण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होता आणि सुरू असताना तिकडे कंसाला झोप येईना, जन्माला आलाच कसा त्याला झोप येईना, म्हणून त्यांनी पैजेचा विडा रचला. आणि हा पैजेचा विडा पहिल्यांदा उचलला तो पुतना नावाच्या राक्षसीनीनं. तिनं तो विडा उचलला आणि तिने सांगितलं, तुमचं काम मी नक्कीच करेल. पुतना नावाची राक्षसीन असं सुंदर स्त्रीचं रूप तिने धारण केलं आणि आपल्या स्तनामध्ये तिनं विष भरलं आणि ती त्या गोकुळामध्ये येऊ लागली. आणि गोकुळामध्ये येत असताना खरंच आपलं विष हे चांगलं आहे का हे बघण्याकरता गोकुळामधील अनेक मुलांना तिने आपल्या स्तनाला लावलं आणि बघितलं तर खरंच ती मुलं मरून पडत होती. अशी ही पुतना नावाची राक्षसीन त्या परमात्म्याचा वध करण्यासाठी आलेली होती. गोकुळामध्ये आली आणि गोकुळामध्ये म्हणू लागली, ए यशोदे, काय ग तुला मुलगा झाला? अगं मला फोन तरी करायचा, मी आले असते ना. तू मला सांगितलं नाही, पण मला दुसरीकडून कळालं, म्हणून मी आज या ठिकाणी त्या परमात्म्याला पाहण्याकरता मी आलेली आहे. कुठे आहे तुझा कृष्णा? यशोदा माता सांगते, माझं बाळ झोपलेलं आहे. पण ही पुतना नावाची राक्षसीन त्या परमात्म्याला मारण्याकरता आलेली असते आणि परमात्म्याला लगेच कळतं आणि परमात्मा मोठ्यानं रडायला लागतो महाराज. त्यावेळेस ती राक्षसीन म्हणते, काय ग यशोदे, खोटं बोलतेस का? परमात्मा तर रडतोय आणि तू सांगते की तो झोपलेला आहे. ती त्या गोकुळामध्ये जाते, त्या राजवाड्यामध्ये जाते, त्या कृष्णाला आपल्या मांडीवरती घेते, आपल्या स्तनाला लावते आणि परमात्मा सगळं विष शोषून घेतो आणि आता विष संपतं. त्यानंतर परमात्मा तिचे सगळे पंचप्राण शोषायला लागतो. ती म्हणते, कृष्णा सोड, देवा सोड, कृष्णा सोड. पण एकदा देव एक तर कोणाला धरत
आणि धरलं तर कोणाला सोडत. अहो महाराज, तिचे अख्खे पंच प्राण परमात्म्याने शोषून घेतले. ती राक्षसीन अशी त्या जमिनीवरती कोसळून पडली. सगळेजण घाबरले. एका माणसाने त्या पुतना नावाच्या राक्षसिनीचे तुकडे केले आणि जाळून टाकले. असं पहिलं गिराईक परमात्म्याने पाळण्यामध्ये असतानाच मारलं. म्हणजे परमात्मा कसा आहे बघा महाराज. दुसरा विडा उचलला मावळ भट नावाच्या राक्षसानी. त्यांनी धोतर घातलं, पंचांग घेतलं, जानवं घेतलं आणि सगळं घेऊन तो गोकुळामध्ये आला. पंचांग सांगणार असं करत करत तो त्या गोकुळामध्ये आला. भविष्य सांगणार, पंचांग सांगणार. असं करत त्या गोकुळाच्या राजवाड्याजवळ आला. त्यावेळेस तिथे यशोदा माता बसलेली होती. त्यावेळेस तो सांगतो की मी तुमच्या मुलाचं भविष्य सांगणार. आता परमात्म्यानं ओळखलेलं आहे की दुसऱ्या गिराईक आता आलेलं. सगळ्यांना आज्ञा देऊन ठेवली. पाटा वरोटा सगळ्यांना आज्ञा देऊन परमात्म्याने ठेवलेली आहे. आणि परमात्म्याने सांगितलं, यांनी जर काय वाईट सांगितलं ना, डायरेक्ट यायचं आणि याच्या कंबरड्यामध्येच लाथ घालायची, असं परमात्म्यानं सांगितलेलं आहे. त्यावेळेस तो ब्राह्मण येतो आणि तो पंचांग काढतो आणि सांगतो, यशोदे, तुझा कृष्ण हा मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे. हा संपूर्ण यादव कुळाचा नाश करणार आहे. असं म्हटल्याबरोबर चांगला वरोटा आला आणि कंबरड्यामध्येच बसला. नंतर मुसळ आलं. एवढा मारलं महाराज की काय त्याचं सांगावं महाराज. त्याचं वर्णन महाराज करतात. धोतर गळाले, जानवे फुटले, पंचांग फाटले, जानवे फुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, मुंगनाचे धोतर गळाले, धोतर गळाले, धोतर गळाले. असा असणारा हा परमात्मा दुसरं गिराईक सुद्धा त्याने पाळण्यात असतानाच मारलं महाराज. असा हा परमात्मा, इतका नाटका, इतका चोरटा, इतका खोड्या करणारा परमात्मा रांगायला लागला. रांगता रांगता अनेक चोऱ्या परमात्म्यानं केल्या. काय सांगावं महाराज. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. एका दिवशी आने गेली आणि गमत, माझ्या पलंगावरी सोडले मुसा. एका दिवशी आने गेली आणि गमत, माझ्या पलंगावरी सोडले मुसा. भर रस्त्यावरी लोक हसती सारी, भर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ कान्हा, बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग. एका दिवशी आने गेली आणि खोडी, सारी गाई वासरे सोडलेली. एका दिवशी आने गेली आणि खोडी, सारी गाई वासरे सोडलेली. भर रस्त्यावरी लोक हसती सारी, भर रस्त्यावरी
लोक हसती सारी यशोदेचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग यशोदेचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग यशोदेचा खट्याळपणा बाई ग खोड्या करीतो करावयाला काय यशोदेचा खट्याळपणा बाई ग यशोदेचा करावयाला काय एका जनार्दनी यशोदेचा काना तुला शरण मिळाले मुकुंदा एका जनार्दनी यशोदेचा काना तुला शरण मिळाले मुकुंदा बर रस्त्यावरी लोक हसती सारी बर रस्त्यावरी लोक हसती सारी यशोदेचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग यशोदेचा खट्याळ काना बाई ग खोड्या करीतो करावयाला काही ग यशोदेचा खट्याळपणा बाई ग खोड्या करीतो करावयाला काय यशोदेचा खट्याळपणा बाई ग खोड्या करीतो करावयाला असा हा परमात्मा इतक्या खोड्या केल्या महाराज, इतक्या खोड्या केल्या. असा हा परमात्मा अनेक गवळणी गारानं सांगण्याकरता यशोदेच्या घरी येऊ लागल्या. यशोदेला सांगू लागल्या हा कृष्ण अशा खोड्या करतोय. पण आईला खरं वाटतं का? आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आईला कधी खरं वाटतं का? अहो आईला खरं वाटलं नाही. आणि यशोदा माता म्हणत असते बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ सगुण गुणाचं तान बाळ सगुण गुणाचं तान बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान बाळ दिसतंय गोजिरवान बाळ दिसतंय गोजिरवान तुम्ही सांगता गारान ग गोकुळच्या नारी तुम्ही सांगता गारान ग गोकुळच्या नारी तुम्ही सांगता गारान गोकुळच्या नारी काय सांगता गारान गोकुळच्या नारी अगं तुम्ही चांगल्या नाहीत, तुम्ही लपवण्याची गोटी ग तुम्ही लपवण्याची गोटी आळघेता जग जेटी ग आळघेता जग जेटी. तुम्ही एका घरच्या नाही, तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 ग गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान ग बाळ दिसतंय गोजिरवान काय सांगता गारान ग गोकुळच्या नारी काय सांगता गारान ग गोकुळच्या नारी काय सांगता गारान गोकुळच्या नारी सांगता गारान गोकुळच्या नारी. मातेला कधीच आपल्या मुलाचं काही खरं वाटत नाही. यशोदा माता सांगते की तुम्ही काहीही सांगू नका, माझं हे 5 वर्षाचं बाळ आहे. 5 वर्षाचं माझं बाळ ग 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ खेळे ग अंगणी खेळ खेळे काय लटकच घेता आळ ग गोकुळच्या नारी काय लटकच घेता आळ ग गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं माझं बाळ आहे आणि त्याच्यावर तुम्ही आळ घेताय. कसल्या आहेत तुम्ही? परमात्म्यानं अनेक खोड्या केल्या महाराज. आणि परमात्मा असा धष्टपुष्ट होता आणि त्याच्याबरोबरचे जे सवंगडी होते ते असे सुकडे होते महाराज. काही त्यांची तब्येतच नाही, कारण खायला काय नुसतंच ताक. आणि परमात्मा काय खातो? लोणी दही दूध खाणारा हा परमात्मा. आणि त्याचे सवंगडी काय खातात? नुसतं ताक. ताकाचा अर्थ काय? ज्याच्यात काहीच ताकद नाही असं ताक. त्यावेळेस परमात्म्याने त्यांना विचारलं मी कसा आहे बघा, मी किती धष्टपुष्ट आहे आणि तुम्ही असे वाळत का चाललेले आहात? त्यावेळेस ते सांगतात की आमचे आई वडील हे जे दही दूध तूप लोणी आहे ते मथुरेला विकायला नेतात, मग आमची तब्येत होणार कशी? आम्हाला खायलाच भेटत नाही.
त्यावेळेस मग परमात्म्यानं ठरवलं आता काय करायचं, चोरी करायची. आपल्याला जे आपल्या वाटणीचं आहे, जे आपल्याला जे खायचं आहे ते आपल्याला भेटत नाही ना, मग आपण काय करायचं, आपण चोरी करायची आणि ते सगळं खाऊन घ्यायचं महाराज. असं त्या परमात्म्यानं ठरवलं. सगळ्यांना गोळा केलं आणि सांगितलं आज आपण एका गवळणीच्या घरी चोरी करायची. असं करत करत सगळ्यांच्या घरी चोरी करायची. सगळ्यांचे खोली नंबर लिहून घ्यायचे आणि रोज रात्री जायचं आणि एकीच्या घरी चोरी करून यायचं. असं त्यांचं ठरलं. आता चोरी करायची म्हटल्यावर काय करायचं, परमात्म्याने असं सांगितलं का हो, बंदूक आणा, कोयता आणा, कुऱ्हाडी आणा, असं सांगितलं का? अहो परमात्म्यानं काय सांगितलं, सराट्याची काठी आणा, खडे आणा, खडे लहान लहान, अजून काय, सराट्याचे काटे आणा, वस्त्र गाळ झालेली माती आणा, असं परमात्म्यानं सांगितलं. पण त्याच्यामधला एक जरा आगाव होता. तो म्हणला अरे कृष्णा, खूप चोऱ्या बघितलेल्या आहेत आत्तापर्यंत, पण हे सराट्याचे काठे, ही काठी, हे असलं काय आहे तुझं, आपण कशी चोरी करायची? मग परमात्मा सांगतो अरे आपण एका गवळणीच्या घरी जाणार. घरी गेल्यानंतर ती गवळण झोपलेली असणार आणि ज्या दुधानीमध्ये जो माल साठवून ठेवलेला असेल, ती दुधानी अशी वरती असेल. मग त्याच्यामधलं आपण खायचं कसं, आपला हात पोचणार कसा? म्हणून काठी घ्यायची आणि बघायचं नेमकं ती दुधानी कुठं आहे आणि ती दुधानी जिथं असेल तिथे उभं राहायचं. मग खडे घ्यायचे, ते खडे घ्यायचे आणि त्याला मारायचे. ज्याच्यामध्ये बदबद असा आवाज येईल त्याच्यामध्ये दही दूध तूप लोणी आहे आणि जे टणटण वाजेल त्याच्यामध्ये काहीच नसणार आहे. हे लक्षात ठेवा, कारण ज्याच्यात काही नसतं तेच टणटण करतं, ज्याला काही येत नाही तेच टणटण करतं. महाराज समजून घ्या. असं परमात्म्यानं सांगितलं. तो मुलगा म्हणाला अरे ठीक आहे, काठी कळाली, खडे कळाले, मग माती कशाला? आता किती आगाऊ बोलावं महाराज बघा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात अरे ती गवळण जागी झाली, आपण चोरी करतोय आणि गवळण पळत आली आणि तिने जर आपल्याला पकडलं तर काय करायचं? त्यावेळेस ती माती घ्यायची आणि तिच्या डोळ्यामध्ये टाकायची. पण तो अजून आगाव होता. तो म्हणला ती चष्मा घालून आली तर? परमात्मा म्हणतो ते जाऊ दे, तुला सांगितलंय तेवढं कर. परत तो विचारतो आता एवढं सगळं कळलं, मग ते सराट्याचे काटे कशाला आता? परमात्मा म्हणतो बरं बाबा ऐक, समजा ती पळत आली आणि आपल्याला माती लवकर सापडली नाही तर ते काटे तिच्या वाटेमध्ये टाकायचे. एकदा का काटा तिच्या पायामध्ये रावला की ती सरळ आपल्या जागेवरती उभी राहील आणि ती काटा काढण्यामध्ये दंग होईल. तेवढ्यामध्ये आपण पटक्याने खायचं आणि निघून जायचं. तो म्हणतो अरे पण ती चप्पल घालून आली तर? परमात्मा म्हणतो तू आता शांत बस, तुला सांगितलंय तेवढं कर. आता आपल्याला चोरी करायची आणि आपल्या वाटेचं जे काही दही दूध तूप लोणी आहे ते आपण आता खाऊन घ्यायचं. सगळे म्हणतात ठीक आहे. अनेक चोऱ्या परमात्म्यानं केल्या. एक दिवस एक गवळण यशोदा मातेकडे आली आणि तिला म्हणाली तुझा पोरगा इतक्या खोड्या करतो, तो कोणाला सापडत नाही ना, मी शोधून दाखवते. ठीक आहे. परमात्मा म्हणला हिचा खोली नंबर लिहून घ्या, आज संध्याकाळी हिच्या घरी आपल्याला चोरी करायला जायचंय. तिच्या घराचा खोली नंबर लिहून घेतला आणि आज परमात्मा त्या गवळणीच्या घरी चोरी करण्यासाठी गेला आणि जात असताना सगळं काही खाऊन झालं आणि गोपाळ खात असताना परमात्मा आला आणि त्यांनी काय केलं, तिच्या पतीची जी दाढी होती त्या दाढीला तिच्या वेणीची अशी गाठ बांधली, दाढीची आणि वेणीची गाठ बांधली. परमात्म्याने सगळं खाऊन घेतलं आणि परमात्मा पळून गेला. असा हा चतुर परमात्मा. सकाळी 5 वाजले, कारण पूर्वीच्या बाया लवकर उठायच्या, आत्ता पण उठतात बरं का. तर बघा
सगळेजण 5 वाजता उठायचे, पण ही गवळण झाली. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, अजून कशी उठाना. म्हणून बाजूचे लोक त्या ठिकाणी आले आणि दरवाजा वाजवला. आणि दरवाजा वाजवल्या ह्या गवळणीने दरवाजा उघडला तर हे सोंग तिच्या समोर आलं आणि सगळेजण तिला हसायला लागले. बघतात तर काय, आणि ती 6 फुटाची आणि नवरा 5 फुटाचा. ती पुढे चालली की ह्याला खचका बसायचा. असं ह्यांचा कार्यक्रम. 2 जण राजवाड्यावरती आले, त्या नंदाच्या राजवाड्यावरती आले आणि यशोदेला सांगितलं, बघ तुझा कृष्ण कसा आहे. परमात्म्यानं फक्त सूक्ष्म नजरेनं त्या गाठीकडे बघितलं, लगेच ती गाठ सुटली. असा हा परमात्मा अनेक खोड्या केला, अनेक खेळ खेळले. आता यशोदेला काही सुचेना. म्हणून यशोदेने सांगितलं, आता तू एक काम कर, ह्या सर्व गायी घे आणि ह्यांना चरण्याकरता घेऊन जा. त्या परमात्म्याने सगळ्यांना आपल्या बरोबर घेतलं, सगळ्या गोपाळांना आपल्या बरोबर घेतलं आणि रानामध्ये त्यांना सगळ्यांना घेऊन गेला. परमात्मा एका झाडाखाली बसायचा आणि सगळ्यांना गायी राखण्याचं काम सांगायचा. परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. आणि त्यांचे जे गोपाळ होते ते गायी राखण्यासाठी गेले होते. त्यांना भूक लागली, ते सगळे परत आले आणि आल्याच्या नंतर परमात्म्याने सगळ्यांना कमळाच्या पाकळीप्रमाणे बसवलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. तो झाला काल्याचा प्रसाद. पण परमात्म्यानं सांगितलं, माझ्यासारखी ज्याची असेल त्यानेच इथे बसायचं, ज्याची नसेल त्यांनी निघून जायचं. पण आता त्यांनी सांगितलं, आता तुला आमच्यापासून वेगळं करू नको, तू मग आम्हाला तुझ्याच जवळ ठेव, आमची शिदोरी तुझ्यामध्ये समावून घे आणि आम्हाला सुद्धा तो काल्याचा प्रसाद दे. परमात्म्यानं सगळ्यांना कमळाच्या पाकळीप्रमाणे बसवलं आणि सगळ्यांना काल्याचा प्रसाद दिला. भगवान श्रीकृष्ण भगवान की जय. असा झाला हा काल्याचा प्रसंग. आज या ठिकाणी चालू असलेला बालकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामधील काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आली, हे माझे परमभाग्य आहे. आणि ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त करून दिली ते म्हणजे माझे वडीलधारे आदरणीय, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते. तुम्ही एवढे आवर्जून या कीर्तनाला एवढ्या उन्हातानामध्ये तुम्ही उपस्थित राहिला, तुमचे मी मनापासून आभार मानते. आज या ठिकाणी मला मृदुंगाची साथ दिलेली आहे असे माझे लहान बंधू हरिभक्तपरायण कृष्णा महाराज भोईटे, त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. काय महाराज, आत्ताशिक 7वीला मुलगा आहे पण एवढं गोड मृदुंग वाजवत आहे. म्हणून आपल्या मुलांना सुद्धा या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही घातला पाहिजे. अहो, हार तुम्ही मला घातलात, एवढ्या प्रेमानं घातला. बघा, स्वर्गवासी झाल्यानंतर, वैकुंठवासी झाल्यानंतर कधीही तुम्हाला सगळेजण हार घालतात, पण जिवंतपणी जर तुमच्या गळ्यात हार पडावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना महाराज, त्याला फक्त वारकरी संप्रदायच लागतो महाराज, वारकरी संप्रदायच लागतो. असं सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असू द्यात. मला हार्मोनियमची ज्यांनी साथ केली ते आमच्या कृष्णांचे वडील हरिभक्तपरायण रवींद्र महाराज भोईटे, त्यांनी मला साथ दिली, त्यांचे मनापासून आभार मानते. गायनाचार्य, मला त्यांची नावं माहीत नाहीत पण त्यांची मला उत्तम अशी साथ आहे. अनेक प्रमाण महाराजांनी दिली तेवढीच मला साथ आहे, कारण ते नाहीत तर मी नाही आणि तुम्ही नाहीत तर मी नाही. मी मिड पॉईंट आहे. तुम्ही दोन्ही नसाल तर माझं कीर्तन होणार नाही. म्हणून तुम्ही उत्तम अशी मला साथ दिलेली आहे. गायनाचार्य, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तसंच आमचं हे भजनी मंडळ, गोड हे भजनी मंडळ आज या ठिकाणी उभं आहे. 7 दिवस झाली हे रोज उभं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आळंदीवरून ही गोड मुलं आलेली आहेत महाराज, किती छोटी छोटी मुलं आहेत, पण त्यांचं सुद्धा मी कौतुक करेल, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाकरिता आवर्जून आले ते माझे वडीलधारे, माझे बाबा हरिभक्तपरायण कबीर महाराज आत्तार. ते कार्यक्रमाकरिता आले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. आणि आज ज्यांनी मला हितं संधी दिली त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला ती म्हणजे माईक सिस्टीम, उत्तम अशी प्रकारची माईक सिस्टीम आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. तसेच विनय करिता, अहो किती गोड येतो तुम्ही, मी सांगत सुद्धा नाही टाळ्या वाजवत तरी तुम्ही टाळ्या वाजवताय.
काय सुंदर आहेत राव खरंच तुम्ही. बघा, विनेकरी ताई असतील, हे चोपदार बाबा असतील, सगळ्यांना मी धन्यवाद देते. तुम्ही एवढ्या प्रेमानं आज या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये तुम्ही बसलेला आहात, तुम्ही आवर्जून आलात, तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. सर्वांना मी धन्यवाद देते. आता काल्याचा प्रसंगाचा अभंग होईल आणि त्यानंतर आपली हंडी फोडली जाईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचंय. कुणीही गडबड करू नका, आपल्या जागेवरती उभं राहायचंय. आता आपण एखादा गणेश जयंती उत्सव 2022 भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळेनगर हडपसर पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य बाल कीर्तन महोत्सव गोंधळेनगर हडपसर पुणे. विनीत विठ्ठल रुक्मिणी सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान हडपसर पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.